नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण छोले मसाला कसा बनवायचा ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे छोले मसाले आपण 10 ते 15 लोकांसाठी केलेला आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी छोले रात्रभर भिजू घालून घेतलेले आहे. तर मी खडे मसाले घेतलेले आहेत. तर एका कॉटनच्या कपड्यामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि याची छान असं आपल्याला एक पोटली बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी पोटली बनवून घेतलेली आहे. आता हे रात्रभर भिजवून घेतलेले छोले आपण या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. नंतर आपण ही मसाल्याची पोटली करून घेतली होती खडे मसाल्याची, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला छोले शिजवण्यासाठी पाणी टाकून घेतलं आणि कुकरला टोपण लावून घेतलं. या कुकरमध्ये मी 4 बटाटे टाकून घेतलं होतं, ते माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर कुकरला टोपण लावून आपण गॅसवर कुकर ठेवलं. नंतर आपल्याला 3 ते 4 या कुकरला शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. तर मस्त आपले 4 कुकरला शिट्ट्या झालेल्या आहेत. हे कुकरचं टोपण काढून घेतलं तर आपले मस्त असे हे छोले आणि बटाटे शिजले गेलेले आहेत. तर त्याच्यामधले आपण पोटली काढून घ्यायचं आहे. हे पोटली घालायचं कारण म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर या छोल्यामध्ये उतरतो. नंतर कुकरमधले हे बटाटे काढून आपण त्याच्यावरचे साल काढून घ्यायचं आहे. नंतर फोडणीसाठी आपल्याला गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान याला परतवून घ्यायचं आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. नंतर 10-12 एक कढीपत्त्याचे पाणी टाकून घेतलं. याला पण छान परतवून घ्यायचं आहे. नंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे. याला पण मस्त असं परतून घ्यायचं आहे. नंतर कस्तुरी मेथी घालून घेतलं. छान याला पण परतून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतलेलं आहे. नंतर लाल तिखट टाकलं. गरम मसाला टाकलेला आहे. छान याला परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये धना पावडर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बारीक कट करून घेतलेला एक वाटी भरून टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला छान याला मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे. तर हे टोमॅटो आपला स्मॅश झालेला आहे छान असा. तर मस्त असं कढईने तेल पण सुटले गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकायचे आहेत आणि बटाटे टाकून घेतलं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे घातल्यामुळे या भाजीला छान असा दाटसरपणा येतो. नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला या छोले मसाल्याला आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं या भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तर मस्त अशी ही भाजीला उकळी आलेली आहे. तर आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आपण भाजीसाठी एक तडका बनवायचा आहे. तर गॅसवर तडका पॅन ठेवला. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेलं लसूण टाकलं. कट करून घेतलेलं अद्रक टाकून घेतलेलं आहे. नंतर हिरवी मिरची टाकली. तर मस्त असा हा आपला तडका बनवून तयार झालेला आहे. तर आपण हे शिजत्या भाजीमध्ये आपल्याला हे तडका घालून घ्यायचा आहे. तर मस्त असा एकदम पटकन होणारा हा छोले मसाला बनवून तयार झालेला आहे. तर गरमागरम आपला छोले मसाला आपण सर्व करूया. तर मस्त असा आपला छोले मसाला आपण सर्व करून घेतलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.